पूर्वी अशी मागणी होती सगळ्यांची, बारामतीकरांसाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढताय, काय वाटतं? राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे. खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी ह्या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला. पण या ठिकाणी आपण बघितलं तर बारामतीकरांचा एक आधार तुम्ही या ठिकाणी होताय, काय भावना आहे तुमची? अजितदादांनंतर ही पहिली निवडणूक होती, बारामतीकरांचा आधार बनताय तुम्ही. ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते. तर सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हीच ती दृश्य आपण पाहतोय. काही क्षणांपूर्वीच त्या इथे पोहोचल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. बारामतीकरांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि बारामतीकर आपल्याला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. अजित पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे अजित पवार हे समीकरण होतं आणि आता बारामतीकर आपल्याला साथ देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. निवडणूक आपल्यासाठी अत्यंत कठीण निवडणूक आहे अशी भावना देखील त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सोबतच राष्ट्रवादीचे सगळेच वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते. सोबतच बाहेरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तिकडे काँग्रेसचा उमेदवार सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी होताना दिसणार आहे. त्यामुळे बारामतीकर कुणाला साथ देत आहेत हे पाहावं लागणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले गेले, मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुनेत्रा पवारांनी फोनवरून चर्चाही केलेली होती. मात्र हर्षवर्धन सपकाळांनी आता उशीर झाला असं म्हणत आपण पाठिंबा देऊ शकत नाही असं स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी लढत या पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ही निवडणूक माझी नाहीये, तर ही निवडणूक बारामतीकरांची आहे असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांचा कार्यकर्ता मेळावा देखील पार पडलेला होता. या मेळाव्यामध्ये देखील त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलेला होता. अजित पवारांनी आपलं अख्खं आयुष्य बारामतीकरांसाठी दिलेलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत अजित पवार हे बारामतीकरांसाठी काम करत राहिले आणि आपणही बारामतीकरांसाठीच काम करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे.